नमस्कार. आजपासून आपण अनुराधा फाटक लिखित कृष्णकन्या संतसखू ही लघु कादंबरी वाचायला घेणार आहोत. थोडंसं मनातलं. संतसखू पूर्णपणे दुर्लक्षित असे कराडचे एक वैभव, जिच्याबद्दल फारसे काही उपलब्ध नाही. बरेच दिवस माझ्या मनात सखू घर करून बसली होती. माझ्यातील लेखिकेला अस्वस्थ करत होती. हळूहळू थोडीफार माहिती मिळाली. शशिकांत माने या माझ्या शालेय मित्राची मला खूप मदत झाली. आदरणीय श्री घळसासी सर, घारपुरे तसेच ज्याला जमेल तसा त्यांनी हातभार लावला. त्या सर्वांकडून माहितीची काडी जमवत मी लेखन सुरू केले. असे म्हणण्यापेक्षा संत सखूनेच माझ्याकडून ते लिहून घेतले आणि कृष्णकन्या संतसखू या लघु कादंबरीचे लेखन झाले. रावा प्रकाशनाने त्याला पुस्तकात बांधले. या सर्वांची मी ऋणाईत आहे. आपल्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत. अनुराधा फाटक. संत वाहते कृष्णामाई, तीरावरल्या सुखदुःखांची जाणीव तिजला नाही. हो, माझंच वर्णन आहे हे. महाबळेश्वराहून बाहेर पडताना माझ्या बाल्यावस्थेत मी खळाळती होते. वाहताना टक्के टोणपे खाल्लेले मी यौवनात शांत झाले. संत वाहू लागले. आत्ताच्या काळात ज्या मानवाने मला प्रदूषित केले, त्या मानव जीवनाच्या तीराची जाणीव मी का ठेवावी? पूर्वी मात्र मी अशी नव्हते. मानवाची जीवनदायिनी ठरले होते, कारण मानव माझी काळजी घेत होता. मीही अनेक कर्तृत्ववान मानवी हिरे माझ्या अंतःकरणात फार काळापासून साठवून ठेवले आहेत. काहींच्या आयुष्याचा प्रकाश समाजाला दिसला, तर काही प्रकाशित होण्याची सक्षमता असूनही काळाच्या अंधारात पडद्याआड गेले. छत्रपती शाहू महाराजांच्या काळात अशी एक हिरकणी होती. तिच्या भक्तीचे सामर्थ्य समाजापुढे आलेच नाही. भूतकाळाच्या काळोखात ती अस्तंगत झाली, पण मी तिची आठवण सांभाळून ठेवली. प्रदूषणाच्या संकटात वेढलेल्या मला तो भक्तीचा ठेवा आता पेलवत नाही, पण तिची आठवण काढतच मी वाहत आहे. कोण होती ती निस्वार्थ भक्तीची माझ्याजवळची ठेव? संत सखू. करहट म्हणजे कराड गावात माझ्या पाण्यावर पोचलेली संत सखू. पूर्वी माझं पाणी जसं निर्मळ होतं, तसं माणसाचं वागणंही निर्मळ होतं. भक्ती खरी होती आणि मदतीला धावून येणारा देवही खरा असायचा. आता माणसाची नियत बदलली आणि खऱ्या देवाने पाठ फिरवली. सगळे होत्याचे नव्हते झाल्यासारखे झाले. इतक्या वर्षाच्या माझ्या वाण्याने हे सर्व पोटात साठवले आहे. जी सखू मी अनुभवली ती आज रुचणार नाही. विचारांची चिडफाड करणाऱ्यांचा त्यावर विश्वास बसणार नाही. तरीही मी अंतःकरणात साठवलेल्या सखूच्या खऱ्या भक्तीचा ठेवा, तीच थोर भक्ती आवडते देवा, हे स्मरत व्यक्त होणार आहे. ज्या आजोबांच्यामुळे सखू माझ्या सान्निध्यात आली ते केसकर. छत्रपती शहाजी महाराजांच्या काळापासून केसकरांचे वंशज शिखर शिंगणापूर येथील महादेवाच्या मंदिराचे पुजारी होते. छत्रपती शाहू महाराजांच्या काळात सखूच्या आजोबांकडे महादेवाच्या मंदिराचे पुजारी पण होते. प्रजाहित दक्ष, प्रजेचे लाडके शाहू महाराज जेव्हा जेव्हा शिखर शिंगणापूरला जात, तेव्हा तेव्हा महादेव मंदिरात जाऊन शंभू महादेवाचे दर्शन घेत. त्याचबरोबर मंदिराचे पुजारी असलेल्या केसकरांचीही आपुलकीने चौकशी करत, त्यांच्या अडीअडचणी विचारत. त्यामुळे केसकरांच्या मनातही शाहू महाराजांबद्दल आदराचे स्थान निर्माण झाले होते. आपलेपणा वाटत होता. केसकरांना 4 अपत्ये होती. 1 मुलगा आणि 3 मुली. केसकरांची पहिली मुलगी सातारा जिल्ह्यामधील कोरेगाव तालुक्यातील तारगाव येथे शेंडे घराण्यात, दुसरी कराडला लाटकरांच्याकडे आणि तिसरी मायणी येथील देशपांडे यांच्याकडे दिली. तिन्ही मुलींना त्यांच्या घरी सासरी पाठवल्याचे समाधान मिळालेले केसकर पती पत्नी मुलाबरोबर शिखर शिंगणापूरला शंभू महादेवाच्या सेवेत रमले. पण लवकरच त्यांच्या समाधानाला ग्रहण लागले. त्यांची पत्नी त्यांना सोडून गेली. पत्नी विरहाचे दुःख बाजूला टाकून आपल्या मुलासाठी तेथे राहूनच त्यांनी स्वतःला शंभू महादेवाच्या सेवेत गुंतवले. पण त्यांच्या नशिबाची दोरीही कमकुवत झाली. म्हातारपणीची त्यांची आधारकाठी त्यांच्या वयाच्या 50व्या वर्षीच नियतीने त्यांच्यापासून हिरावून घेतली. त्या घटनेनंतर शंभू महाराजांचे दर्शन घेण्यास आलेल्या शाहू महाराजांना केसकर नेहमीप्रमाणे प्रसन्न दिसले नाहीत. केसकर गुरुजी, आपण नेहमीप्रमाणे आमचे स्वागत केले नाहीत. तुमचा चेहरा. तीर्थासाठी हात पुढे करून केसकरांकडे पाहत शाहू महाराजांनी विचारले. महाराज,
माझ्यासारख्या सामान्य पुजाऱ्याची किती आपुलकीने चौकशी करता. डोळ्याला उपरणे लावत केसकर म्हणाले. केसकरांचे डोळ्याला उपरणे लावणे संत वाहणाऱ्या कृष्णामाईने जाणले. तिच्या वाहण्याचा त्या घराशी संबंध जोडला होता. त्यामुळे सखूच्या आजोबांची मूर्ती कृष्णेच्या डोळ्यासमोर आली. लेकीकडे आल्यावर आपल्याकडे येऊन सचैल स्नान करणारे केसकर तिला आठवले. शाहू महाराज केसकरांना म्हणाले, तुम्ही आमच्या देवाची काळजी घेता, मग आम्हाला तुमची काळजी घ्यायलाच हवी. महाराज, ज्या वयात मुलांना आमची काठी व्हायची त्याच वयात आमचा मुलगा आम्हाला सोडून गेला. पत्नी गेल्याचे दुःख मनात ठेवून मुलाकडे बघत ज्याच्यासाठी मी जगत होतो, पण तोही माझी म्हातारपणीची काठीच दैवाने हिरावून घेतली. आता कुणासाठी जगायचं? इथं माझं मन रमत नाही. का कुणास ठाऊक कुठेतरी कृष्णातीरी जाऊन कृष्णामाईच्या सोबतीने राहावे असे वाटू लागले आहे. माझी ओढ असलेला माझ्याजवळ येणार याचा मला अतिशय आनंद झाला. न पाहिलेल्या केसकरांना आपल्याबद्दल वाटणारी ओढ जाणवलेल्या कृष्णामाईने आपल्या लाटा उंचावत आनंद व्यक्त केला. भूतकाळातील त्या आठवणींच्या क्षणीही आपली लाट उंचावून कृष्णेने आपल्या मनातील आनंद आपल्या काठापर्यंत पोचवला होता. गुरुजी, तुम्ही आमचे परंपरागत पुजारी आहात. मी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. तुमची इच्छा नक्की पूर्ण करेन. कृष्णातीरी तुम्हाला विठ्ठलाचे मंदिर बांधून देईन. त्याचबरोबर तुमच्या उदरनिर्वाहाची सोय करेन. तोपर्यंत तुम्ही तुमच्या मुलीकडे राहा. मुलींनाही तुमचा सहवास लाभेल. तारकेश्वराचे मंदिर असल्यामुळे तारगावला असलेल्या शेंड्यांकडे दिलेल्या मुलीकडे केसकर आपले दुःख विसरण्यासाठी आले. कितीतरी वर्षांनी वडिलांना पाहून मुलीला आणि मुलीला पाहून वडिलांना दुःखावेग सहन झाला नाही. बाबा, बरे झाले आलात. कुणी नाही म्हणून तिकडे तुम्ही एकटे आणि इकडे मीही एकटीच. असं का म्हणतेस? मूल झालं नाही. यांचं संसारातील लक्षच उडालं. नावाला उपस्थिती पण संभाषण नाही. मी कोणाशी बोलणार? आता मी तुमच्याशी बोलीन, तुमची सेवा करीन. मला सोडून जाऊ नका. हळव्या झालेल्या लेकीने आपल्या वडिलांना विनंती केली तसे केसकरही गैवरले. नाही, आता तूच माझा आधार. केसकर तिच्याकडे आले. तिच्या काठावर तारगाव बसले होते. त्या कृष्णेच्या आनंदाला उधाण आले. आकाशात पौर्णिमेचा चंद्र नसतानाही तिने आपल्या लाटा उंचावल्या. तिला त्यांचा नित्य सहवास घडू लागला. कृष्णेच्या लाटांना केसकरांची आधाराची गरज जाणवू लागली. ती केसकरांची आतुरतेने वाट बघू लागली. रोज पहाटे उठून कृष्णतीरी जावे. स्तोत्रे म्हणत नदीत सचैल स्नान केलेल्या केसकरांना शिखंड शिंगणापूरच्या शंभू महादेवाची आठवण होई आणि त्यांची पावले आपोआप तारकेश्वराच्या मंदिराकडे वळत. महादेवाचे दर्शन घेऊन थोडा वेळ देवळात बसून देवासमोर ते मन मोकळं करत. मग नदीचा परिसर निहाळत फिरत. केसकरांचे असे फिरणे संतपणे वाहणारी कृष्णामाई पाहत असे. फिरण्याचे समाधान झाले की ते सावकाश लेकीच्या घरी येत. संध्याकाळी पुन्हा नदी तीरावर जाऊन नदीच्या परिसरात असलेल्या ज्योतिबा, मारुती, लक्ष्मी या देवळात जाऊन शेवटी तेथे असलेल्या कृष्णामाईच्या देवळात जाऊन वाहत्या कृष्णामातेचे मूर्तिरूप पाहत बसत. सायंकाळचा निसर्ग न्याहाळत कृष्णेच्या लाटा पायावर घेत तिच्याजवळ मन मोकळं करावं असा केसकरांच्या दिनचर्येचा मुख्य भाग बनला होता. केसकरांच्या बोलण्यातून कृष्णेला त्यांच्या शिखर शिंगणापूर येथील वास्तव्याची माहिती, त्यांचा भूतकाळ समजत होता. पोथी वाचनात केसकर आपला दुपारचा काही वेळ घालवत होते. पण काही वेळा मुलाच्या आठवणीने त्यांची अस्वस्थता वाढत होती. मुलीला आपल्या दुःखाची जाणीव होऊ न देता ते फक्त आपल्याजवळच स्वतःचे मन मोकळं करतात हे कृष्णामाईच्या लक्षात येत असे. रोज नदीवर जाणाऱ्या केसकरांना थोड्याच दिवसात बोरबन आणि तेथील संत तुका विप्राच्या मठाबद्दल समजले तशी कृष्णामाई सुखावली. कारण बोरबन तिच्या काठावरच होते. तिच्यापासून साधारण 1.5 किलोमीटरवर असलेल्या या भागात बोरीची भरपूर झाडे असल्याने त्या भागाला बोरबन म्हणत. बद्रीवन असेही त्याचे नाव होते. येथील प्रसिद्ध गजानन मंदिर पाहावे असेही त्यांना वाटू लागले. बोरबनात वास्तव्य असलेल्या संत तुका विप्र यांचीही त्यांना माहिती मिळाली. तुका विप्र मूळचे रहिमतपूरचे रहिवासी. नानासाहेब पेशव्यांच्या कारकिर्दीत त्यांना सरदार बनण्याची इच्छा होती. पण त्यांची आई चिमणाबाई संतकन्या असल्याने त्यांनी तुका विप्रांना भक्तिमार्गाकडे वळण्याचा सल्ला दिला. विप्रनाथ हे त्यांचे गुरु. त्यांचे शिष्यत्व स्वीकारल्यानंतर त्यांना तुका विप्र हे नामाभिधान प्राप्त झाले.
त्यानंतर आपल्या परिवारासह रहिमतपूरला राहणारे तुकाविप्र रहिमतपूरहून अगस्ती मुनींची तपोभूमी असलेल्या ब्रह्मपुरी येथील कृष्णा नदीवर अंघोळीला जात. तेथे स्नानसंध्या उरकून घरी येत भोजन करत. भोजन झाल्यावर भागवत सांगत. तुकाविप्रांचे आजोबा शाहू छत्रपतींच्या पदरी सरंजामदार होते. त्यांनीच रहिमतपूरहून 3-4 मैलावर असलेल्या कृष्णाकाठी विठ्ठल रखुमाईचे मंदिर बांधले. तीच अगस्ती ऋषींची तपोभूमी होती. काही दिवसांनी तुकाविप्रांना ब्रह्मपुरी ते रहिमतपूर ही रोजची दगदग सहन होईना म्हणून ते ब्रह्मपुरीतच राहिले. तेथे त्यांच्या शिष्यांनी त्यांना मठ बांधून दिला. हळूहळू ब्रह्मपुरीची लोकवस्ती वाढली. संत विप्रांच्या साधनेत अडथळे येऊ लागले. लोकांचा उपद्रव नको म्हणून ते तारगावपासून 2 मैलावर असलेल्या कृष्णकाठच्या बोरबनात राहिले. तेथेच त्यांनी समाधी घेतली. संत तुकाविप्र यांच्या मठात जाण्याचे केसकरांनी ठरवल्यामुळे केसकर आपल्याकडे सतत येणार या जाणीवेने कृष्णामाई उल्लसित झाली होती. भागवत ऐकण्यासाठी केसकर दुपारच्या वेळी बोरबनच्या संत तुकाविप्रांच्या मठात जाऊ लागले. बोरबनात वास्तव्य असलेल्या संत तुकाविप्रांना एकदा दृष्टांत झाला. त्याप्रमाणे तुकाविप्रांनी वाघजाई डोंगरात जाऊन तेथून मिरवणुकीने गणेश मूर्ती आणून तेथे मंदिर उभे केले. मंदिर आणि मठात 4.5 फूट विठ्ठल मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. या कार्याने केसकरांचा संत तुकाविप्रांबद्दलचा आदर दुणावला. ते भारावून गेले. शिखर शिंगणापूर विसरलेल्या केसकरांचे मन हळूहळू तेथे रमले. ते भागवत पुराणाचा आनंद घेऊ लागले. संत तुकाविप्रांनी अभंग भागवताची जी रचना केली त्याची चर्चा मठात जाणारे केसकर ऐकू लागले. त्यामुळे अगदी थोड्या काळात केसकरांच्यावर संत तुकाविप्रांच्या विचारांचा चांगलाच प्रभाव पडला. तरीही मुलाच्या आठवणीने रात्र खायला उठे. ते अस्वस्थ होत. त्याच अवस्थेत हेही दिवस जातील, आपली भक्ती वाया जाणार नाही अशी स्वतःची समजूत घालत. आणि तसेच घडले. अचानक एके दिवशी मायणीला दिलेली त्यांची 3री मुलगी आपल्या मुलीला घेऊन वडिलांना भेटायला, त्यांची समजूत काढायला, आपला भाऊ गेल्याचे दुःख मोकळं करायला तारगावला आली. तिच्या मुलीचे नाव सखू. मुलाच्या निधनाचे दुःख पचवत भजन पूजन संत तुकाविप्रांच्या मठात त्यांचे विचार ऐकत दिवस काढणाऱ्या केसकरांना सखूच्या आगमनाने आणखी एक विरंगुळा मिळाला. धारवाडी खणाच्या परकरी पोशाखातील हसऱ्या चेहऱ्याची सखू पाहता क्षणीच केसकरांना खूप आनंद झाला. लोभसवाण्या चेहऱ्याची सखू त्यांना अतिशय आवडली. तशीच तिच्याकडे बघणाऱ्या तिच्या मावशीलाही तिला बघून आनंद झाला. खूप दिवसांनी भेटलेल्या आपल्या वडिलांना पाहून अंतःकरण ढवळून निघालेली सखूची आई आपले वडील आणि बहीण यांच्या आग्रहाखातर 4 दिवस तारगावला राहिली. ते 4 दिवस केसकरांसाठी आनंदाची पर्वणीच ठरले. आज माझ्याजवळ झोपशील? मुलाच्या जाण्याची आठवण झालेल्या केसकरांनी सखूच्या आईकडे पाहत सखूला विचारलं. रोज मायणीच्या आजोबांजवळच झोपतेस. आपण आहोत तोपर्यंत ह्या आजोबांजवळ झोप. मायणीचे आजोबा झोपताना गोष्ट सांगतात. सखू, मीही तुला गोष्टी सांगेन. झोपताना अंगाई गीतही म्हणेन. तुम्हाला अंगाई गीतही येतं? लहानपणी आई अंगाई गीत म्हणूनच मला झोपवायची. सखू, या आजोबांनी आम्हालासुद्धा अंगाई गीत म्हणून झोपवले होते. त्यांचा आवाज खूप चांगला आहे. मग मी झोपते आजोबांजवळ. असं म्हणत घोंगडीवर बसलेल्या केसकरांच्या मांडीवर सखू पटकन जाऊन बसली. केसकरांना आपल्या मुलीचे बालपण आठवले. मांडीवर बसलेल्या सखूच्या अंगावरून नकळत केसकरांचा प्रेमळ हात अलगद फिरू लागला आणि सखू अंगाईशिवायच केसकरांच्या मांडीवर झोपी गेली. केसकरांनी समाधानाने सखूकडे पाहिलं. कितीतरी दिवसांनी केसकरांना शांत झोप लागली. कितीतरी दिवसांनी केसकरांना शांत झोप लागली. आजोबा, कुठे निघालात? सकाळी सकाळी खांद्यावर पंचा आणि धोत्राची घडी घेऊन बाहेर पडणाऱ्या केसकरांना अंगणात रांगोळी काढत असलेल्या आईजवळ बसलेल्या सखूने पाहिलं. तशी पटकन उठून ती त्यांच्याकडे गेली. आजोबांचा हात धरतच तिने विचारलं, मी स्नानासाठी नदीवर निघालोय. मी येऊ? सखू बाळा, तू लहान आहेस. तुला नदीवरच्या स्नानाची सवय नाही आणि नदी जवळ नाही. इतकं चालायची सवय नसल्याने तुझे पाय दुखतील. आजोबा, मला नदीवर जायची सवय आहे.
मी नेहमी आजोबांच्या बरोबर आमच्या मायणीच्या येरळा नदीवर जाते. जेव्हा नदीला जास्त पाणी असतं तेव्हा नदीकाठावरील एका झाडाखाली आजोबांचे कपडे घेऊन बसते. पाणी कमी असताना आजोबा माझे हात धरून हळूहळू नदीच्या पात्रात नेतात, तेव्हा खूप मजा येते. आजोबा, इथल्या नदीचे नाव काय? इथे कृष्णामाई वाहते. आजोबा, मला इथली कृष्णामाई बघायची आहे, तिच्या पाण्यात खेळायचं आहे. घेऊन जा सखूला, तेवढीच तुम्हाला सोबत. मी येराळेवर कपडे धुवायला जाताना तिला घेऊन जाते. कपड्यांचा गाठोडं तीच सांभाळते. आजोबा, आई नदीवर जाताना माझ्याकडं कोरड्या कपड्यांचं गाठोडं देते. येताना मात्र धुतलेल्या ओल्या कपड्यांचं गाठोडं ती घेते. आजोबा, तुमचे कोरडे कपडे मी सांभाळते. येताना धुतलेले ओले कपडे तुम्ही सांभाळा, म्हणजे माझे कपडे ओले होणार नाहीत. बोलता बोलता सखूने केसकरांच्या खांद्यावरचे कपडे हातात घेतले आणि उड्या मारतच ती आपल्या आजोबांच्या बरोबर कृष्णा नदीवर निघाली. नदीकडं पायवाटेने उड्या मारत बडबड करत सखू निघाली. तिची ती बडबड कौतुकाने ऐकत केसकर तिच्या चालीने चालत होते. बोलता बोलता सखूने समोर पाहिलं. आजोबा, हीच कृष्णामाई का? समोर दिसणाऱ्या नदीकडं बघत सखूनं विचारलं. तसं केसकरांनी समोर पाहिलं. हो, हीच कृष्णामाई. केसकर बोलत असताना सखू पळत नदीजवळ गेलीसुद्धा. आजोबा येईपर्यंत ती कृष्णामाईच्या पाण्याकडे बघत होती. आजोबा, आमच्या मायणीच्या येरळा नदीपेक्षा किती मोठी नदी आहे. सखूचे ते शब्द कृष्णेच्या लाटेवर आदळले. मात्र आजोबांचे कपडे सांभाळत उभ्या असलेल्या सखूच्या पायावर तिची एक लाट अलगद येऊन पोचली. हातात आजोबांचे कपडे घेऊन कृष्णामाईकडं एकटक बघणाऱ्या सखूच्या पायाला ओलसर जाणीव झाली. तसं सखूनं पायाकडे पाहिलं. नदीचं पाणी तिच्या पायाजवळ पोचलं होतं. आजोबा, आजोबा, सखू एकदम ओरडली. तसं पाण्यात उभ्या असलेल्या केसकरांचे लक्ष तिच्याकडे गेलं. काय झालं गं सखू? केसकरांच्या बोलण्यात काळजी होती. आजोबा, हे बघा माझे पाय. सखू, कृष्णामाईने तुझं स्वागत केलं. सखूच्या भिजलेल्या पायाकडे कौतुकाने बघत सखूचे आजोबा म्हणाले. तुमची सखू माझी आहे. माझ्यापासून निर्माण झालेल्या माझ्या उपनदीच्या, म्हणजे माझ्या मुलीच्या, म्हणजेच येराळेच्या पाण्यात ती खेळली मोठी झाली. तिचं कौतुक मला वाटणारच. तिला प्रेमाने कुरवाळायला मी तिच्याजवळ गेले. कृष्णेच्या पाण्यातून कसला तरी आवाज आला. केसकरांनी आवाजाच्या दिशेने पाहिले. सखूच्या पायाला स्पर्श केलेलं पाणी पुन्हा लाटेत मिसळलं होतं. आजोबा, कृष्णामाईच्या पाण्याने गुदगुल्या झाल्या तेव्हा मज्जा वाटली. आता मी रोज येणार तुमच्याबरोबर अशा गुदगुल्या करून घ्यायला. आपल्या गोंडस प्रेमळ सखूकडे बघून केसकरांनी हसतच कृष्णामाईला नमस्कार केला. तो नमस्कार होता कृष्णामाईने केलेल्या सखूच्या स्वागताचा. सखू, माझे स्नान होईपर्यंत तू. आजोबा, पाण्याशी खेळत मी इथेच बसते. कृष्णामाईने कौतुकाने सखूचे बोलणे ऐकले. आपल्या लाटांबरोबर खेळणारी सखू बघत ती अगदी अलगदपणे आपली लाट सखूकडे नेत आपणही सखूबरोबर खेळू लागली. सखू, झालं की नाही कृष्णामाईशी खेळून? ही कृष्णामाई ना अशीच रळा लावते. इथं आलं की जावंसंच वाटत नाही. पण आता चल, अजून आपल्याला तारकेश्वराचं दर्शन घ्यायचं आहे. बाकी संध्याकाळी बघू. ऊनही वर आलं. घरी जाऊन पूजापाठ करायचा आहे. आजोबा, संध्याकाळी यायचं असेल तर चला. एका हातात धोतर पंचाचे पिळे घेऊन स्तोत्र म्हणत केसकर पात्रातून बाहेर आले. सखूही त्यांच्याबरोबर निघाली. आजोबा, आपलं घर अगदी जवळ आहे. हा एकच रस्ता आहे, मी पुढे जाते. केसकरांच्या परवानगीची वाट न बघता उड्या मारत सखू घरी गेलीसुद्धा. केसकर घरी पोचले तेव्हा सखू आपल्या आईला कृष्णामाईचं कौतुक सांगण्यात रमली होती. पूजा अर्चा वाचन करून भोजन होताच वामकुक्षीसाठी केसकर चटईवर आडवे झाले. दोघी बहिणी गप्पा मारत बसल्या. ताई, सखू कुठं गेली गं? इथं कोणीच तिच्या ओळखीचं नाही. इकडे तिकडे बघत सखूच्या मावशीनं आपल्या बहिणीला विचारलं. ताई, सखू कुठं गेली गं? इथं कुणीच तिच्या ओळखीचं नाही. इकडे तिकडे बघत सखूच्या मावशीनं आपल्या बहिणीला विचारलं. नदीवर गेली होती ना. परकराच्या खिशातून पात्रातील खडे घेऊन आली असेल, बसली असेल खेळत. सखू न दिसल्याने बेचैन झालेली सखूची मावशी वाड्याबाहेर जाऊन बघू लागली. समोरच असलेल्या वडाच्या पारावर सखू एकटीच खेळत होती. सखू, काय चाललंय? मांडी घालून समोर खडे मांडून बसलेल्या सखूकडे बघत तिच्या मावशीनं विचारलं. पूजा करते मावशी, तू घरात जा. मला एकटीला पूजा करायला आवडतं. अगं पण आई,
आईला माहीत आहे ती काही म्हणत नाही, तू जा. आई कुठं गेली होतीस? उमरा ओलांडून घरात आलेल्या आपल्या बहिणीला सखूच्या आईनं विचारलं. तुझी लेक कुठे आहे ते बघत होते. कुठे असणार? बसली असेल एखाद्या झाडाखाली खडे मांडून. म्हणजे? सकाळी आजोबांच्या बरोबर गेली होती, आली असेल खडे घेऊन. ती नदीवर गेली की खडे घेऊन येते, पुन्हा नदीवर गेली की पहिले खडे नदीत सोडून दुसरे घेऊन येते. सखूची मावशी आपल्या बहिणीचं बोलणं ऐकतच राहिली. ऐकताना तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. हे काही वेगळंच न उलगडणारं कोडं आहे. वामकुक्षी संपल्याने जाग्या झालेल्या केसकरांच्या कानावर सखूच्या आईचे शब्द पडले. आधी हे कोडं उलगडून सांग, मगच चहापाणी. सखूच्या आईला केसकर म्हणाले. लहानपणापासून सखू गणपती विसर्जनाच्या वेळी घरच्या माणसांच्या बरोबर नदीवर गेली की विसर्जनाचे सर्व सोपस्कार मनापासून बघत असे. विसर्जन झाल्यावर परतताना गणपती ठेवलेल्या तबकात नदीच्या पात्रातील 5 खडे घरी आणले जायचे. एक दिवस तिने आपल्या आजोबांना विचारले, आजोबा, गणपती नदीत सोडल्यावर कुठे जातो? सखूला काय सांगावं असा त्यांना प्रश्न पडला, पण काहीतरी सांगायलाच हवं होतं. सखू, नदी गणपतीला आपल्या पोटात ठेवते. घरी येताना आपण नदीतील खडे का आणतो? गणपती गेल्यावर आपल्याला वाईट वाटतं ना, त्याची आठवण म्हणून. म्हणजे ते खडे देवच असतात का? हो, घरी आणलेले ते खडे आपण झाडात ठेवतो. झाडांना पाणी घालताना, फुले तोडताना आपल्याला ते दिसतात. झाडाखाली देव असतात म्हणून रात्री फुलं तोडायची नसतात का? हो. त्यानंतरच्या गणपती विसर्जनाच्या वेळी सखूही परकराच्या ओटीत खडे घेऊन आली. दुसऱ्या दिवसापासून झाडाखाली बसून पूजा करू लागली. आमच्याबरोबर नदीवर आल्यावर ते खडे नदीत सोडून ती दुसरे खडे आणायची. अजूनही तिची ते देवपूजा सुरू असते. आज तिने तेच केले. जमिनीवरचं झाड दिसलं नसेल म्हणून पारावरच तिने खड्याची पूजा मांडली असेल. सखूची आई बोलत असता सखू घरात आली. झाली का पूजा? आई, पारावर माणसं आली, आता हे मी कुठे ठेवू? हातातील खड्यांकडे बघत सखूने आईला विचारले. तुळशीत ठेव. केसकरांनी सांगताच सखू तुळशीत खडे ठेवून आली. आजोबा, उद्या नदीवर जाताना घेते विसर्जन करायला. आजोबांच्या बरोबर सखू रोज नदीवर जाऊ लागली. त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारू लागली. बोलता बोलता ती मायणीच्या येरळेबद्दलही आजोबांना सांगे. नदीकाठावर असतानाचे सखूचे येरळेबद्दलचे बोलणे आपल्या लाटा उंचावून कृष्णामाई ऐकत असे. आपल्या लेकीचे येरळेचे कौतुक ऐकून समाधान पावलेली कृष्णामाई सखूच्या पायांना अलगद स्पर्श करत असे. 4 दिवस कसे गेले सखूला समजलेच नाही. सखू, उद्या आपण मायणीला परत जातोय. आज आणलेले खडे तुळशीतच ठेव. आपल्या देवांची पूजा करण्यासाठी झाडाच्या पारावर निघालेल्या सखूला तिच्या आईनं सांगितलं. आई, मी मायणीला येणार नाही, आजोबांजवळच राहणार. मुलाच्या जाण्याचे दुःख कमी झाले असले तरी सखूचा लळा लागला असल्याने सखूने तिच्या आईबरोबर जावे असे केसकरांनाही वाटेना. तिच्याबरोबर 4 दिवस कसे गेले ते त्यांनाही समजले नव्हते. सखूच्या मावशीलाही तिने जाऊ नये असेच वाटले. राहू दे सखूला इथे. तिला जसा माझा लळा लागला तसा मलाही तिची ओढ वाटू लागली आहे. आई आपल्याला घेऊन जाणार म्हणून तोंड वाकडं केलेल्या सखूकडे बघत केसकर म्हणाले, मलाही सखू इथं राहावी असं वाटतं. मी तिची सर्व काळजी घेईन, इथेच ठेव तिला. एकाकी पडलेल्या तुम्हाला माझ्या मुलीची गरज असेल तर मी तुमच्या विरुद्ध तिला नेत नाही. म्हातारपणी तुम्ही सुखी असावं असं मलाही वाटतं. तिची मावशी तिची नक्की काळजी घेईल. सखू, आजोबांजवळ राहा, पण त्यांना त्रास होईल असे वागू नकोस आणि मावशीला मदत कर. सखूला सोडून जाताना वाईट वाटलेल्या सखूच्या आईने डोळ्याला पदर लावला. आई, आजोबा आणि मावशी सांगतील तशीच मी वागेन. तू वाईट वाटून घेऊ नको. आपल्याला मावशी आजोबांजवळ राहायला मिळणार याचा आनंद झालेली सखू उड्या मारतच आईला म्हणाली, सखू, आज रात्री आईजवळ झोप. तिलाही बरं वाटेल. उद्यापासून तू आणि मी. सखूला जवळ घेऊन केसकरांनी सांगितलं, आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.